आपल्यासोबत आहेत. गुन्हा साहेब, सिंधुदुर्ग राजकोट गड महाराजांचा पुतळा जो पडला या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयदीप आपटे याला अटक केलेली आहे. आपल्या पथकाने अटक केलेली आहे. आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम काम करत होती. कशा रीतीने अटक झाली? जयदीप आपटे हा कल्याण येथील राहणारा असल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री आशुतोष डुमरे साहेब यांनी त्याला अटक करण्याची विशेष जबाबदारी ही आमच्यावर सोपवलेली होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये त्या आपटे याची लपण्याची जी संभावित ठिकाणं आहेत त्या पद्धतीने आम्ही ती तपासली होती आणि त्याच्या मार्गावर होतो आणि त्यानुसार आम्ही त्याला अटक केलेली आहे. जवळपास 15 दिवसपेक्षा जास्त काळ जयदीप आपटे फरार होता. वेगवेगळ्या टीम राज्यभरातल्या जवळपास 25 ते 27 टीम आपटेला शोधत होत्या. कल्याणमध्ये तो राहत होता. त्याच्या नातेवाईकांनी कुठे चौकशी केली होती का? तो तिथे कुठे मिळून येत नव्हता? कल्याणमध्ये होता, कुठे बाहेर गेला होता? आम्ही त्याच्या घरी त्याचे जे काही नातेवाईक होते, त्याचा मेवणा असेल, मेवण्याची बायको ठाण्यामध्ये राहते, त्याच पद्धतीने त्याची सासरवाडी शहापूरला आहे, या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही तपास केलेला होता आणि गोपनीय माहिती मिळवली होती आणि अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती की तो इंदोर धुळे या साईडला तो लपलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो. काल जेव्हा आपटे घरी आला त्यावेळेस जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार की तो साधारणपणे कुठून तरी बाहेरून आला होता आणि ती माहिती तुम्हाला मिळाली, तुम्ही सांगितलं तसं. पण तो कशा त्याने तोंड झाकलं होतं स्वतःची ओळख पटवून नये म्हणून, आणि काय मग त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आपली चर्चा झाली असेल. आम्ही याच्यामध्ये 2 मुख्य टीम तयार केलेल्या होत्या की एक टीम आमची रेल्वे स्टेशनला होती आणि एक टीम जयदीप आपटेच्या घराच्या परिसरामध्ये होती. जयदीप आपटे हा कल्याणला येणार आहे ही आम्हाला खात्रीला एक माहिती मिळाली होती, परंतु कुठल्या मार्गे तो येईल, म्हणजे वाहनाने येईल का ट्रेनने येईल, याबाबत आम्हाला शंका होती. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी सापळा रचलेला होता. कल्याण रेल्वे स्टेशनला ज्या त्या 2 धुळ्याकडनं आणि तिकडनं रेल्वे येतात, कामिनी एक्सप्रेस आहे आणि दुसरी एक एक्सप्रेस आहे, त्यामध्ये आम्हाला तो काही मिळून आला नाही. परंतु त्यांच्या घराच्या खाली जी काही आमची टीम नेमलेली होती त्या टीमनी समोरून तो संशयित येताना दिसला. त्याच्या हातामध्ये 2 बॅगा होत्या आणि तोंड रुमालाने झाकलेलं होतं. आमच्या चाणक्य टीमने तात्काळ ओळखलं, त्यांना त्याचा फोटो माहीत होता आणि तो संशयितरित्या तिथे आल्यामुळे त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड हे तपासून घेतलं आणि तोच असल्याची खात्री केली आणि त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. जयदीप आपटे याने जेव्हा ते शिल्प बनवलं होतं महाराजांचं त्यावेळी याच कल्याणमध्ये इथंच हेच पोलीस जे आहेत यांना तिथं बंदोबस्त करता किंवा एक कल्याणची शान, कल्याणचं भूषण म्हणून तिथं अनेक पोलिसांनी बंदोबस्त केला होता. पण त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा जयदीप आपटेला एक आरोपी म्हणून त्या पोलिसांना अटक करावी लागलेली आहे. मुळात जयदीप आपटे हा कल्याणमधून त्याच्या घरून गेला कुठे होता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आता हळूहळू मिळू लागलेलं आहे. तो इंदोरमध्ये त्या ठिकाणी लपला होता. तिथे कोणाकडे होता, कोणाशी त्याने तिथं संपर्क केला, कोणाच्या माध्यमातून तिकडे गेला होता, या सर्व गोष्टी तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ साहेब आपल्यासोबत आहेत. गुंजाळ साहेब, सिंधुदुर्ग राजकोट गड महाराजांचा पुतळा जो पडला या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयदीप आपटे याला अटक केलेली आहे. आपल्या पथकाने अटक केलेली आहे. आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम काम करत होती. कशा रीतीने अटक झाली? जयदीप आपटे हा कल्याण येथील राहणारा असल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री आशुतोष डुमरे साहेब यांनी त्याला अटक करण्याची विशेष जबाबदारी ही आमच्यावर सोपवलेली होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये त्या आपटे याची लपण्याची जी संभावित ठिकाणं आहेत त्या पद्धतीने आम्ही ती तपासली होती आणि त्याच्या मार्गावर होतो आणि त्यानुसार आम्ही त्याला अटक केलेली आहे. जवळपास 15 दिवसपेक्षा जास्त काळ जयदीप आपटे फरार होता. वेगवेगळ्या टीम राज्यभरातल्या जवळपास 25 ते 27 टीम आपटेला शोधत होत्या. कल्याणमध्ये तो राहत होता. त्याच्या नातेवाईकांनी कुठे चौकशी केली होती का? तो तिथे कुठे मिळून येत नव्हता? कल्याणमध्ये होता, कुठे बाहेर गेला होता? आम्ही त्याच्या घरी त्याचे जे काही नातेवाईक होते, त्याचा मेवणा असेल, मेवण्याची बायको ठाण्यामध्ये राहते, त्याच पद्धतीने त्याची सासरवाडी शहापूरला आहे, या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही तपास केलेला होता आणि गोपनीय माहिती मिळवली होती आणि अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती की तो इंदोर धुळे या साईडला तो लपलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो. काल जेव्हा आपटे घरी आला त्यावेळेस जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार की तो साधारणपणे कुठून तरी बाहेरून आला होता आणि ती माहिती तुम्हाला मिळाली, तुम्ही सांगितलं तसं. पण तो कशा त्याने तोंड झाकलं होतं स्वतःची ओळख पटवून नये म्हणून,
आणि काय मग त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आपली चर्चा झाली असेल. आम्ही याच्यामध्ये दोन मुख्य टीम तयार केलेल्या होत्या की एक टीम आमची रेल्वे स्टेशनला होती आणि एक टीम जयदीप आपटेच्या घराच्या परिसरामध्ये होती. जयदीप आपटे हा कल्याणला येणार आहे ही आम्हाला खात्रीला एक माहिती मिळाली होती, परंतु कुठल्या मार्गे तो येईल म्हणजे वाहनाने येईल का ट्रेनने येईल याबाबत आम्हाला शंका होती. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी सापळा रचलेला होता. कल्याण रेल्वे स्टेशनला ज्या त्या दोन धुळ्याकडनं आणि तिकडनं रेल्वे येतात, कामेनी एक्सप्रेस आहे आणि दुसरी एक एक्सप्रेस आहे, त्यामध्ये आम्हाला तो काही मिळून आला नाही. परंतु त्यांच्या घराच्या खाली जी काही आमची टीम नेमलेली होती त्या टीमनी समोरून तो संशयित येताना दिसला. त्याच्या हातामध्ये 2 बॅगा होत्या आणि तोंड रुमालाने झाकलेलं होतं. आमच्या चाणक्य टीमने तात्काळ ओळखलं, त्यांना त्याचा फोटो माहीत होता आणि तो संशयितरित्या तिथे आल्यामुळे त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड हे तपासून घेतलं आणि तोच असल्याची खात्री केली आणि त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. जयदीप आपटे याने जेव्हा ते शिल्प बनवलं होतं महाराजांचं, त्यावेळी याच कल्याणमध्ये इथंच हेच पोलीस जे आहेत यांना तिथं बंदोबस्त करता किंवा एक कल्याणची शान, कल्याणचं भूषण म्हणून तिथं अनेक पोलिसांनी बंदोबस्त केला होता. पण त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा जयदीप आपटेला एक आरोपी म्हणून या पोलिसांना अटक करावी लागलेली आहे. मुळात जयदीप आपटे हा कल्याणमधून त्याच्या घरून गेला कुठे होता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आता हळूहळू मिळू लागलेलं आहे. तो इंदोरमध्ये त्या ठिकाणी लपला होता. तिथे कोणाकडे होता, कोणाशी त्याने तिथं संपर्क केला, कोणाच्या माध्यमातून तिकडे गेला होता, या सर्व गोष्टी तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ साहेब आपल्यासोबत आहेत. गुंजाळ साहेब,